माझा सद्गुरु रामदासा. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. धर्माच्या करिता आम्हास जगती, रामाने धाडियले. ऐसे जाणून राम भक्ती करिता, ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया, नम्रत्वतेने असे. इच्छा हो जशी मानसी करीतसे, हा देह तुझा असे. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन जे स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवन त्रयी तुझविणे, नाही कोणी तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तातमी बालक. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधामधल्या दशक 5 आणि समास 10 या ठिकाणी दशक 5 समाप्त होणार आहे. या समासाचा समारोप करताना, दशकाचा समारोप करताना समर्थ रामदास स्वामींनी या दशकामध्ये शेवटी सिद्ध लक्षण सांगितलेलं आहे. मुमुक्ष लक्षण आहे, साधक लक्षण आहे आणि हे सिद्ध लक्षण आहे. समर्थ असं म्हणतात, मागे बोलिला संसारिक, त्यागे विना नव्हे की साधक. ऐका हो याचा विवेक ऐसा असे. रामदास स्वामी म्हणतात की गेल्या समासाच्या शेवटी श्रोत्यांनी एक प्रश्न विचारला होता की प्रापंचिक माणूस त्याग केल्याशिवाय साधक होऊ शकत नाही का, या संबंधीचा विचार असा आहे. सन्मार्ग तो जीवी धरणे, अन्न मार्गाचा त्याग करणे. संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा. कोणाही साधकाला सन्मार्गाचा अंतःकरणापासून स्वीकार करावा लागतो आणि सतत मार्गाचा त्याग करावा लागतो. असत मार्ग, सतमार्गाचा स्वीकार आणि असत मार्गाचा त्याग, या प्रकारचा त्याग करणं म्हणजे सांसारिक माणसाला सहज शक्य आहे. कुबुद्धी त्यागे विन काही, सुबुद्धी लागणार नाही. संसारिका त्याग पाही ऐसा असे. कुबुद्धीचा त्याग केल्याखेरीज सुबुद्धी उत्पन्न होत नाही. संसारिक माणूस कुबुद्धीचा त्याग सहज करू शकतो, त्याने अशा प्रकारे त्याग करावा. प्रपंची वीट मानिला, मने विषय त्याग केला. तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग. मनाने प्रपंचाचा वीट आला पाहिजे आणि मनपूर्वक विषयांचा त्याग केला पाहिजे, तरच पुढे परमार्थ मार्गाचा अवलंब करता येतो. त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा, त्याग घडे अज्ञानाचा शनै शणे. साधकाने नास्तिकपणाचा त्याग करावा, संशयाचा त्याग केला पाहिजे आणि हळूहळू अज्ञानाचा त्याग मग घडू लागतो. ऐसा सूक्ष्म अंतर्याग उभयास घडे सांग. निस्पृहास बाह्य त्याग विशेष आहे. प्रापंचिक साधक असो किंवा निस्पृह साधक असो, अशा प्रकारच्या सूक्ष्म अंतस्थ त्याग दोघांनाही करावाच लागतो. जो प्रापंचिक नसेल त्या निस्पृह साधकाला बाह्य त्यागाचीही त्याग करणं विशेष आवश्यक आहे. संसारिका ठाई ठाई, बाह्य त्याग घडे काही. नित्य नेम श्रवण नाही त्यागे विणा. प्रापंचिक माणसालाही ठाई ठाई थोडा तरी बाह्य त्याग करावाच लागतो. त्याशिवाय त्याला अध्यात्म श्रवण, नित्य नेम इत्यादी काहीच घडणार नाही.
अशा प्रकारे शंकेचे समाधान झाले की त्यागाशिवाय कोणीही साधक बनू शकत नाही. पिटली आशंका स्वभावे त्यागे विण साधक नव्हे, पुढे कथेचा अन्वय सावध ऐकावा. अशा प्रकारे शंकेचे समाधान झाले की त्यागाशिवाय कोणी साधक बनू शकत नाही. हे शंकेचं उत्तरच आहे. आता पुढील विषयाचा संदर्भ लक्षपूर्वक ऐका. समर्थ म्हणतात, मागा झाले निरूपण साधकाची ओळखण, आता सांगिजेल पूर्ण सिद्ध लक्षणाची. मागील समाजात साधक कसा असावा, कसा ओळखावा, त्याची काही लक्षणं कोणती याविषयी निरूपण झाले. आता सिद्ध लक्षणं कोणती आहेत त्याची खूण सांगतो असं म्हणतात. साधू वस्तू होण ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चळेना ऐसा झाला त्या नाव सिद्ध. तो साधक ब्रह्मरूप होतो, वस्तूच होऊन राहतो. ज्याचा संशय ब्रह्मांडाच्या बाहेर गेलेला असतो आणि तो कुठल्याही परिस्थितीत आत्मस्वरूपाविषयी ज्याचा दृढ निश्चय ठळत नाही त्याला सिद्ध असं म्हणतो. बद्धपणाचे अवगुण मुमुक्षपणी नाही जाण, मुमुक्षपणाचे लक्षण साधकपणे नाही. बद्धपणामध्ये जे अवगुण असतात ते मुमुक्षपणात नसतात आणि मुमुक्षणाची लक्षणं साधकपणात दिसून येत नाही. ही प्रगती होत चाललेली. साधकासी संदेह वृत्ती, पुढे होतसी निवृत्ती, या कारण निसंदेह श्रोती साधू ओळखावा. साधकाची संदेह वृत्ती पुढे पूर्ण नाहीशी होती. तो जेव्हा निसंदेह होतो तेव्हा तो सिद्ध साधू म्हणून ओळखावा. संशयरहित ज्ञान त्याची साधूचे लक्षण, सिद्धांगी संशयहीन लागेल कैसा. संशय रहित ज्ञान हे साधूचं मुख्य लक्षण आहे. तो त्याच्यामुळे सिद्ध होतो. त्याच्या ठिकाणी हीन संशय उत्पन्न होईलच कसा. कर्ममार्गे संशय भरला, साधनी संशय कालवला, सर्वांमध्ये संशय भरला साधू तो निसंदेह. कर्ममार्ग संशयाने भरलेला आहे, परमात्म्याच्या साधनेतही संशय कालवलेला आहे. या प्रकारे सर्वत्र संशय भरून राहिलेला असतो. फक्त एकच साधू पुरुष मात्र निसंदेह असतो. संशयाचे ज्ञान खोटे, संशयाचे वैराग्य पोरटे, संशयाचे भजन ओखटे निर्फळ होईये. जिथं मनात संशय आहे तिथलं कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. संशयासहित असलेलं ज्ञान खोटं असतं, संशयासहित वैराग्य हे आश्रयहीन असतं आणि संशयासह भजनही वाईट असतं, ते निष्फळ असतं. व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा भाव, व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही. ज्या देवाविषयी संशय असेल तो देव व्यर्थ होय. जेथे संशय आहे तो भावार्थ व्यर्थ, व ज्याचा स्वभाव संशय असेल तोही व्यर्थच आहे. संशय असेल तर हे सर्व काही व्यर्थच ठरतं. व्यर्थ संशयाचे व्रत, व्यर्थ संशयाचे तीर्थ, व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चय विण. संशय सहित व्रत, संशय सहित तीर्थयात्रा दोन्ही व्यर्थ आहेत. निश्चयाशिवाय संशयाने केलेला परमार्थही व्यर्थच असतो. व्यर्थ संशयाची भक्ती, व्यर्थ संशयाची प्रीती, व्यर्थ संशयाची संगती संशय वाढवी. संशयाने केलेली भक्ती, संशयुक्त प्रीती आणि संशयाने केली संगत यामुळे संशय वाढतच ना, कमी होतच ना. व्यर्थ संशयाचे जिणे, व्यर्थ संशयाचे धरणे, व्यर्थ संशयाचे करणे सर्व काही. संशयाने भरलेलं जीवन, प्रत्येकाबद्दल संशय धरणं आणि जे काय करायचे संशय ठेवूनच करायचे असे झाले तर सगळं व्यर्थच. व्यर्थ संशयाची पोथी, व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती, व्यर्थ संशयाची गती निश्चय विण. संशयाने भरलेला अध्यात्म ग्रंथ संशयुक्त व्युत्पत्ती दोन्ही व्यर्थ आहेत. संशयामुळे माणसाला चांगलीच गती मिळत नाही. व्यर्थ संशयाचा दक्ष, व्यर्थ संशयाचा पक्ष, व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही. संशयाने भरली सावधानता, संशयाने एखाद्याची बाजू घेणं, पक्ष घेणं व्यर्थच आहे. जो संशय असेल त्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकत. व्यर्थ संशयाचा संत, व्यर्थ संशयाचा पंडित, व्यर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चय विण. म्हणजे संशयग्रस्त असलेला संत, पंडित अथवा बहुश्रुत विचारवंत जरी असला
कुठल्याही बाबतीत त्याचा निश्चय नसेल तर ते व्यर्थच आहे. व्यर्थ संशयाची श्रेष्ठता, व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता, व्यर्थ संशयाचा ज्ञाता निश्चय विण. संशयाने भरलेला श्रेष्ठता, व्युत्पन्नता किंवा ज्ञान हे संशयाच्या अभय व्यर्थच असत. निश्चय सर्व काही, अणुमात्र ते प्रमाण नाही. व्यर्थचे पडले प्रभावी संदेहाचे. अणुमात्र प्रमाण मानले जात नाही. जगात कुठली गोष्ट निश्चित नसेल ते अणुमान प्रमाण मात्र मानले जात नाही. संशयाच्या प्रवाहामध्ये सापडतात आणि व्यर्थच वाहत राहतात. निश्चय विण जे बोलणे ती अवघेची कंटाळ वाणे. बाष्कळ बोली जे वाचाळपणे निरर्थक. वक्त्याचं बोलणं निश्चयात्मक नसेल तर ती अणुमात्र प्रमाण मानली जाते. वक्त्याचं बोलणं निश्चयात्मक नसेल तर ते कंटाळवाणे ठरत. बाष्कळपणाने तो उगीच बडबड करतो आणि ती निरर्थक असते. असो निश्चय विनती वल्गणा जी अवघीच विटंबना. संशय काही समाधाना उरी नाही. निश्चयाशिवाय वल्गणा करणं यामुळे ती विटंबना ठरते. त्या संशय मनुष्याला समाधान काही मिळत. म्हणून संदेहरहित ज्ञान निश्चयाचे समाधान. तेच सिद्धाचे लक्षण निश्चयेशी. म्हणून संदेहरहित ज्ञान असलं पाहिजे. आत्मज्ञानाच्या निश्चयामुळे त्याच्या ठिकाणी असणारे समाधान सगळ्या सिद्धाचं मोठं लक्षण आहे. समाधान जीवनात आवश्यक आहे. म्हणून संदेहरहित ज्ञान निश्चयाचे तव श्रोता करी प्रश्न. निश्चय करावा कवण मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरूपावे. श्री गुरु म्हणतात की मुख्य देव कसा आहे हे जाणणं म्हणजे निश्चय. नाना देवांच्या गर्भल्यामध्ये आपण पडूच नाही. एक निश्चय तो ऐसा मुख्य देव आहे कैसा. नाना देवांच्या वळसा करूची नये. ज्याने अनेक देवाच्या भानगडीमध्ये पडू नये. जेणे निर्मिले सचराचर त्याचा करावा विचार. शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा. ज्याने हे चराचर विश्व निर्माण केले त्याच्या संबंधी विचार करावा. शुद्ध विवेकाच्या बळावर परमेश्वर म्हणजेच मुख्य देव कोणता आहे ते ओळखाव. मुख्य देव तो कवण भक्तांचे कैसे लक्षण. असत्य सांडण ओळखण सत्याची धरावी. म्हणजे मुख्य देव कोणता आहे, भक्ताचं लक्षण काय आहे, सत्याची कास कोणती, विवेकाचं असत्य हे बाजूला सारून घ्यावं. आपल्या देवास ओळखावे मग मी कोण ते पहावे. संग त्या गुणी त्या राहावे वस्तुरूप. आपल्या उपास देवतेला ओळखलं पाहिजे. मग आपल्या खऱ्या स्वरूपाचा शोध लागावा आणि मीपणाचा त्याग करून वस्तुरूप होऊन राहावं. तोंडावा बंधनाचा संशय, तोडावा बंधनाचा संशय, करावा मोक्षाचा निश्चय, पहावा भूतांचा अन्यय व्यतिरेकेसी. मी बद्ध आहे हा विकल्प तोडून टाकावा व मी मुक्तच आहे असा मोक्षाचा निश्चय करावा. पंचमहाभूतांना अन्वय व्यक्ती विवेकासह म्हणजे सृष्टीची उभारणी व संवारणी याच्यासह विचार केला पाहिजे. सृष्टीची निर्मिती आणि सृष्टीची समाप्ती. पूर्वपक्षीचे सिद्धांत पहा प्रकृतीचा अंत मग पावावा निवांत निश्चय देवाचा. पूर्वपक्ष म्हणजे मी देह आहे आणि सिद्धांत म्हणजे मी देह नव्हे हे कळून येणं व अधिक सखोल निज ध्यासाने स्वस्वरूपाचा अनुभव घेणं. यावेळी प्रकृतीचा अंत होतो मग अनुभवाने तो निश्चय कधी चळचळत नाही. देहाची योगे संशय करी समाधानाचा क्षय, चळो नेदावा निश्चय आत्मतत्वाचा. मी देह आहे असं वाटते त्यामुळे संशय उत्पन्न होत व ते समाधान क्षीण करत. म्हणून मी आत्मा आहे हा निश्चय कधी पण ढळू देऊ. सिद्ध असता आत्मज्ञान संदेह वाढवी देह भावेन, या कारणे समाधान आत्मनिश्चय राखावे. आत्मज्ञान हे स्वयं सिद्ध आहे पण त्याचं विस्मरण झालेलं मी देह आहे असा देहाभिमान निर्माण होतो. त्यामुळे संदेह उत्पन्न होतो. म्हणून मी आत्मा आहे असा दृढ निश्चय म्हणजे शाश्वत समाधान लाभतो. आठवता देहबुद्धी पुढे विवेकाची शुद्धी, या कारणे आत्मबुद्धी सुदृढ करावी. मी देह आहे ती देहबुद्धी जर दृढ झाली तर विवेकाची शुद्धी उडते म्हणजे विवेक लोपतो आणि म्हणून आत्मबुद्धी सुदृढ केली पाहिजे. आत्मबुद्धी
बुद्धी निश्चयासी त्याची दशा मोक्षश्रीची अहमात्मा हे कधीसे विसरू नये. आत्मबुद्धीचा निश्चय शब्द ज्ञानाचा दृढ होत नाही. शब्द ज्ञान दृढ होत नाही, तर स्वस्वरूप अणुवाल्यानंच आत्मबुद्धी दृढ होते. प्रत्येकाला ईश्वराचा स्वस्वरूप अणुवाला पाहिजे. हेच मोक्षरूपी लक्ष्मीचं ऐश्वर आहे. म्हणून मी आत्मा आहे हे कधीच विसरू नका. निरोपले निश्चयाचे लक्षण परी हे न कळे सत्वसंगे वीण संतासी गेरिया शरण संशय तुटती. आतापर्यंत निश्चय म्हणजे कोणता त्याचं लक्षण सांगितलं, पण सत्संग शिवाय हे कळत नाही. संताला शरण गेल्यानेच सर्व संशय नष्ट होतात. आता असो हे बोलणे ऐका सिद्धांची लक्षणे मुख्य निसंदेहपणे सिद्ध बोलीजे. आता हे बोलणं खूप झालं. आता सिद्ध पुरुषाची लक्षण काय आहेत? जो पूर्ण निसंदेह होतो त्या सिद्ध पुरुष म्हणतात, ज्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय राहिलेला नाही, असा निसंदेह व्यक्ती हा एका अर्थाने सिद्ध पुरुष होऊ शकतो. म्हणाव सिद्ध स्वरूपी नाही देहो तेथे कैसा हो संदेहो या कारणे सिद्ध पाहो निसंदेही. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देहच नाही, तर मग संदेह कुठला आला? म्हणून सिद्ध हा नेहमी निसंदेह असतो. निसंदेहामध्ये देह नसणे असा शब्द आलेलाच आहे. देह संबंधाचे निगुणे लक्षणासी काय उणे देहातीताची लक्षणे काय म्हणून सांगावी. देहाचा संबंध जिथे असतो तेथे त्रिगुण असतात, म्हणून लक्षणांची उणीव असते, उणीव नसते. देहातीत असतो वा गुणातीत असतो तर त्याची लक्षणे सांगणार तरी कशी? जे लक्ष वेना चक्षुसी त्याची लक्षणे सांगावी कैसी. निर्मळ वस्तू सिद्ध त्यासी लक्षणे कैसी. जे डोळ्यांनी म्हणजे इंद्रियांना जाणता येत नाही, जे इंद्रियातीत आहे त्याची लक्षणे कशी सांगणार? सिद्ध वा निर्मळ आत्मवस्तूशी एकरूप होतो तर त्याची लक्षणे कशी असणार आहे? आता लक्षण शिल्लक राहिलेच नाही. लक्षणे म्हणजे केवळ गुण वस्तू ठाईचे निर्गुण त्याची सिद्धाचे लक्षण वस्तुरूप. लक्षणे त्रिगुणांच्या योग्य भासतात आणि आत्मवस्तू तर गुणातीत असते. सिद्ध हा परमार्थ स्वरूप असतो म्हणून तोही गुणातीत असतो. हेच त्याचं लक्षण आहे. सत्व रजतम या तीन गुण रहित. तथापि ज्ञानदशकी बोलिले अनोनिया वक्तृत्व आटोपिले न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. तथापि हा विषय पुढे ज्ञानदशकामध्ये मी सांगितलेला आहे, त्यामुळे इथं बोलणं मी आटोपत घेतो. कमी अधिक असेल तर श्रोतेने मला क्षमा करावी. अशा प्रकारचं दशक 5 आणि समाज 10 संपवताना समर्थांनी क्षमा मागून हा समाज संपवलाय. पुढचा समाज आपण देवशोधन समाज आहे, पण हा या समासाचं विवेचन करताना समर्थांनी सिद्ध लक्षणाचं निरूपण मांडलं. मग ते असं म्हणतात की सतत सावधानता बाळगून आपल्या वृत्तीला आत्माकार ठेवलं पाहिजे. कोण आत्माकार आहे? जो निरंतर सावधानता बाळगतो. बेसावध माणसं कुठल्या प्रकरणामध्ये अडकतात? आर्थिक प्रकरणामध्ये, अश्लील प्रकरणामध्ये आपण त्याचा विचारही करू शकत नाही, कारण सावधानता नसते. त्यामुळे सावधानता बाळगून आपल्या वृत्तीला आत्माकार ठेवलं पाहिजे. देहाकार नाही, भावनाकार नाही, तर मनोआकार नाही, आत्माकार ठेवलं पाहिजे की माझा आत्मा पवित्र आहे, मी देह नाहीये, मी मन नाहीये, मी आत्मा. हा साधकाचा पारमार्थिक जीवनाचा प्राणच आहे. हे फार पारमार्थिक आहेत, परमेश्वराची सेवा करतात, हे खूप देवाचे भक्त आहेत असं आपण विशेषण लावतो. पण मूळ मुद्दा असा आहे, ज्याला आपण पारमार्थिक म्हणतो त्याची वृत्ती ही आत्माकार झाली आहे का? आत्मवत सर्व भूतेषु झाली आहे का? तो स्वतःचा फक्त स्वार्थाचा विचार करतो. म्हणून पारमार्थिक जीवनाचा प्राण म्हणजे काय? तर आत्माकार होणं. म्हणून साधकाचे अंतःकरण क्रमाक्रमाने विश्व मनाशी समरस व्हायला पाहिजे. आता विश्वात्मके देव पूर्णवंत विश्वमार्यम वसुदेव कुटुंबकम ही जी व्याप्ती आहे तर ही साधकाच्या अंतःकरणामध्ये माऊलींच्या ह्याच्यामध्ये होते. आता विश्वात्मके देवे विश्वासाठी प्रसारण मागितलं. त्यामुळं साधकाचं अंतःकरण क्रमाक्रमाने विश्व मनाशी समरस होऊ लागलं म्हणजे अभ्यास बरोबर चाललेला आहे.
असं समजायला हरकत नाही. कारण पूर्वीचे बलवान संस्कार वृत्तीला दृश्याकडे खेचत असतात. पूर्वी झालेले संस्कार गेल्या जन्मातले. मनुष्याने किती पण आत्माकार व्हायचा प्रयत्न केलं पण तरी सुद्धा त्याला देहबुद्धी त्याला सोडत नाही. पूर्वीच त्याचे बलवान संस्कार झालेले असतात. ती वृत्ती त्या दृश्याला खेचून घे, वाईट दृश्य आवडतं, त्या कारणाने ती स्वस्वरूपापासून वारंवार घसरते. मनुष्य हा स्वस्वरूपापासून घसरत राहतो सारखा. कारण गेल्या जन्मात केलेली पाप ही त्याला दृश्य वस्तूच्या मागे लावतात आणि मग त्याला अदृश्य परमात्मा दिसतच नाही आणि मग त्याचं स्वस्वरूप सारखं घसरत राहत आणि स्वस्वरूप जर सारखं घसरून गेलं तर कसं होईल. त्यामुळं सुभाषितकाराने असं म्हणलंय की सामान्य माणसाने काय केले पाहिजे सिद्ध होण्यासाठी. उद्यमे नाही सिद्धंती कार्याणि न मनोरथे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः. सुभाषितकार असं म्हणतो की उद्योग केल्यानेच काम यशस्वी होतात, केवळ मनोराज्य केल्याने होत नाही. झोपलेल्या सिंहाच्या तोंडामध्ये शिकार म्हणजे हरिण आपोआप प्रवेश करत नाही. तसं उद्यमेनहि सिद्धं कार्याणि मनोरथै नहि सुप्तस्य सिंहस्य प्रवेशन्ति मुखे मृगः. मृग सुद्धा त्या सिंहाच्या तोंडात आपोआप येणार नाही. त्यामुळं सिद्धाचं लक्षण इतकं सोपं नाहीये. तर ऐहिक किंवा पारमार्थिक कल्याणासाठी सतत प्रयत्नाची आवश्यकता असते. आळशी माणूस योग्य ते प्रयत्न करत नाही, त्याला अपयश आले की तो दैवाला दोष देतो. देवताच्या पांघरुणाखाली स्वतःचे दोष लपवतो. लोकांना उद्योगाला प्रवृत्त करण्यासाठी या सुभाषेचा उपयोग केला. म्हणजे आपली जी कमी आहे ती आळशीपणा करायचा, कुठल्या प्रकारचं काम करायचं नाही, दैवाला दोष द्यायचा, अशा प्रकारचा काही उपयोग नाही असं समर्थ म्हणतो. त्यामुळं सिद्धाचं लक्षण ते की स्वस्वरूपापासून वारंवार घसरणं नाही लागले. म्हणून मोठ्या सावधानतेने दृश्यातून तिला माग वळून पुन्हा पुन्हा आत्मस्वरूपी स्थिर करण्याचा प्रयत्न साधकाने केला पाहिजे. जी आपली वृत्ती आहे ती आत्माकारच राहिली पाहिजे. म्हणून आत्मस्वरूपी स्थिर करण्यास साधकाला अतिशय परिश्रम होतात. या अभ्यासामध्ये एक ताण असतो, परंतु सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ही साधना असल्यामुळे सद्गुरूंची कृपा आणि साधकाची शरणागती याचा मधुर संगम या वृत्तीला आत्माकार होण्याची राणी संभवला. दोन गोष्टी आहेत. एक तर म्हणजे अभ्यासाचा ताण आहे, परंतु सद्गुरूची कृपा असेल आणि साधकाची विनम्रता असेल, शरणागती असेल, तर साधकाची शरणागती आणि सद्गुरूची कृपा या दोन गोष्टी जर असतील तर याचा मधुर संगम जर झाला तर या वृत्तीला, देह प्रवृत्तीला नष्ट करून वृत्ती ही आत्माकार होण्याची सवय लागते. समर्थ असं म्हणतात की सिद्ध लक्षणामध्ये वृत्ती आत्माकार झाली की पुन्हा काही गरज असं नाहीये. ही प्रवृत्ती सारखी बाहेरच्या वस्तूंचं स्मरण झाल्यामुळे पुन्हा पुन्हा घसरत असते. त्यामुळे तिला आत्माकार होण्याचं एक प्रशिक्षण द्यावं लागतं. त्याला उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल वय सिद्धाचं लक्षणच आहे. त्यामुळे वृत्तीला आत्माकार होण्याची सवय लागते. म्हणून साधकाचे अंतःकरण विश्व मनाशी कायमचे समरस होऊन जातं आणि साधकाचा सिद्ध बनतो. सिद्ध म्हणजे काय, जसं मागच्या समास आपण साधकाचं लक्षण विचारलं, आता समर्थाने सिद्ध सांगितलं की समरस होऊन विश्व मनाशी, सगळं विश्वची माझे घर ज्याची मानसिकता होती, पूर्णवंत विश्व महाराज त्याची मानसिकता होती, असं विश्वमन मनाशी समरस झाल्यानंतर त्या साधकाचा सिद्ध बन. सिद्ध म्हणजे काय, तर कृतकृत्य साधक म्हणून कोणालाही मदत केल्यानंतर कुठलाही पुरस्कार नाही मिळणार, कोणी कौतुक करणार नाही, पेपरला नाव येणार नाही, पण एखाद्या वंचिताला मदत केल्यानंतर त्याच्या अंतःकरणाचे समाधान मिळतं, त्याला म्हणले कृतकृत्य साधक होय. सिद्ध बाहेरून माणूस दिसतो खरा, पण देहात असूनही तो देहापुरताच राहत. सिद्ध माणूस देह दिसेल तुम्हाला की भारी भारी कपडे घातले. तर स्वामी विवेकानंद परदेशामध्ये व्याख्यानाला गेले होते आणि व्याख्यानाला उशीर होत असल्यामुळे एक महिला त्यांच्या प्रकोष्ठामध्ये, त्यांच्या बैठकीमध्ये आली बोलवण्यासाठी. त्या महिलेने बघितले की स्वामीजी आरशासमोर उभे आहेत आणि सारखं सारखं त्यांची पगडी नीट करत आहेत.
त्या महिलेला आश्चर्य वाटलं की संन्यासी ब्रह्मचारी माणूस आणि काय पगडी चांगलं करण्यासाठी चांगली दिसण्यासाठी प्रयत्न करू. मग जेव्हा त्यांची पगडी बांध झाल्यानंतर ती महिला स्वामीजींना व्यासपीठाकडे घेऊन जाऊ लागली. ती महिला स्वामीजींना म्हणली, स्वामी तुम्ही संन्यासी ब्रह्मचारी आणि एवढं छान दिसले तुम्ही आरशात किती वेळ बघू लागली. तर स्वामीजी म्हणाले, मी देहातीत अवस्थेमध्ये होतो, पण आता इथे नरेंद्र विवेकानंद नावाचा देह उभारून बोलणार आहे म्हणून मी विवेकानंद होतो. मी आत्माकार झालो होतो. आत्माकारातून मला वापस येणं आवश्यक होतं, म्हणून सिद्ध बाहेरून माणूस दिसतो खरा, पण देहात असून तो देहापुरता राहत नाही. मी देहापुरता नाही आहे, मी समाजाकरता आहे. म्हणून देहातील अवस्था झाल्यानंतर सुद्धा समाजासाठी त्याला पुन्हा ते रूप धारण करावं लागतं. हा प्रसंग अत्यंत महनीय आहे. पण स्वतःच्या हृदयामधील आत्मचैतन्य हेच सच्चिदानंद परमात्मा स्वरूप आहे, असा साक्षात अनुभव येतोच. म्हणून सिद्ध द्वंद्वातीत होतो. त्याला द्वैतमय संसार उरतच नाही. एकच सगळ्याला एकच संबंध, त्याच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा भेदभावच नाही. एकदा भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद महान होते, विद्वान होते आणि तितके साधे पण विनम्र होते. मोठ्यात मोठे ते छोट्यात छोटे पण होते. राष्ट्रपती झाल्यावर काही दिवसात ते एका विशेष रेल्वे गाडीनं प्रवास करतो. एका स्टेशनवर एका हमालाकडे त्याचं लक्ष गेलं. त्यांचंही लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि काही म्हणायच्या आतच राजेंद्र प्रसादने त्याच्या नावाने हाक मारली. आणि तो इतका अनभिज्ञ होता की रेल्वे गाडी ही डॉक्टर राजेंद्र प्रसाद खास आहे त्याची कल्पना त्याला नव्हती. त्यांनी राजेंद्र प्रसाद येऊन तो म्हणाला, अरे रंजन कुठं असतोस तू हल्ली. राष्ट्रपतीला तो हमाल म्हणाला, अरे रंजन कुठे असतोस तू हल्ली. बालपणीचा त्यांचा तो मित्र होता. दोघांच्या लहानपणीच्या आठवणी व गप्पा सुरू झाल्या. जेव्हा राजेंद्र प्रसाद कळालं की तो जवळच्या क्वार्टरमध्ये राहतो, तेव्हा ते स्वतः त्याच्या घरी निघाले. अंगरक्षकाला बरोबर न घेता एकाच सेवकाला बरोबर घेऊन त्याच्या घरी गेले. सर्वांच्या भेटी झाल्या. चहा पाणी घेऊन आनंदाने लगेच परत आपल्या रेल्वे गाडीकडे निघाले. त्या पोर्टरला कोणीतरी ते राष्ट्रपती असल्याचं सांगितलं, त्याला माहितच नाही. तेव्हा त्याचा आनंद पारा उरला नाही. आज त्याचा जुना मित्र रंजन केवढा मोठा झाला होता. भारताच्या सर्वोच्च पदावर आरूढ झाला होता. राजेंद्र प्रसादांना पदाचा अधिकाराचा गर्व अजिबात नव्हता. गावी गेल्यावर ते पूर्वीप्रमाणेच शेजारच्या निरक्षर लोकांना पत्र वाचून दाखवायचे. म्हाताऱ्या माणसाला मदत करायची. सज्जनता हे मानवतेचं दुसरं नाव आहे. या सज्जनतेचा मूर्तिमंत आविष्कार असणारे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. म्हणजे तात्पर्य असं आहे की अधिकार हा अधिकार्य कर अशा प्रकारचा सांगणार असतो. त्यामुळे स्वतःच्या हृदयातलं आत्मचैतन्य हे सच्चिदानंद परमात्मा स्वरूप आहे असा साक्षात अनुभव येतो. आणि मग सिद्ध द्वंद्वातील होतो. त्यामुळे द्वैतमय संसार हा उरतच नाही. मग तो हमाल वेगळा आहे, मी वेगळा आहे असा भाव राजेंद्र प्रसाद मध्ये राहिलाच नाही. एका अर्थानं डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सिद्ध पुरुष होते, सिद्ध लक्षण त्यांच्यामध्ये होत. कारण संसार म्हणजे जीवन मरण, सुख दुःख, यश अपयश, साधन साध्य, बंध आणि मोक्ष, पाप आणि पुण्य, द्वंद आणि साम्राज्य असे चालत राहणार. त्यामुळे असीम अनंत ब्रह्मरूपाशी साक्षात संस्पर्श साधणाऱ्या साधकाला स्थलभेद व कालभेद हे राहतच. कारण हे सगळं विसरून असीम अनंत ब्रह्मस्वरूप जो व्यक्ती होतो साक्षात, त्याला संस्पर्श राहत नाही. अशा प्रकारच्या सिद्ध माणसाला स्थलभेद नसतो, कालभेद नसतो. काळ त्याच्या आधीन गेलेला असतो. काळ जो म्हणेल ते होऊ शकतं. म्हणून सर्वगतपणामुळे तो नाही असे स्थलत नसतो. सर्वभूती परमेश्वराचं जे म्हणलंय त्याचा अर्थच असा आहे की सर्वगतपणा म्हणजे सगळ्यांची सारख्या गतीनं मदत करतो. त्यामुळे त्याला कुठलं स्थळ नसतं. नित्यपणामुळे तो विद्यमान नाही असा काळ नसतोच. नित्यपणामुळे तो विराजमानच आहे. असं म्हणलं की तुम्ही जर मंदिरामध्ये रोज सकाळी 7 वाजता दर्शनाला जातात तर परमेश्वर रोज 7 वाजता तिथं तुम्हाला भेटायला येतो. तुम्ही जर अनियमित जात असताल तर त्याला तुमचा नाही इलाज. म्हणून कुठलाही नियम म्हणजे नित्यपणा तो विद्यमान नाही असा काळच नसतो. नित्य नियम पाळणाऱ्या माणसाला तो भेटतोच. म्हणून आई बापांना मुलगा, पत्नीला पती, मुलांना पिता
सेवकांना स्वामी आणि शिष्यांना गुरु भासतो. परमेश्वर कसा भासतो? जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, असा अभंग आहे. हा अभंग कशामुळे लिहिलाय? त्याचं कारण सिद्ध लक्षण आहे की आई बापांना मुलगा, पत्नीला पती, मुलांना पिता आणि सेवकांना स्वामी आणि शिष्यांना जो गुरु भासतो. पण हे सर्व असून तो काहीच नसतो. बघा, कोणाला तो वडील वाटेल, कोणाला भाऊ वाटेल, कोणाला गुरु वाटेल, पण हे सर्व असून तो काहीच नसतो. सिद्धाचं सिद्धपण दिसणाऱ्या वस्तूसारखं नसतं. स्वर्ग नरकांच्या त्याच्याशी यत्किंचितही संबंध. स्वर्ग नरकेचा अर्थ काय आहे? कधी चांगलं वागायचं, कधी वाईट वागायचं, कधी देवाचं तीर्थ प्यायचं, कधी दारू प्यायची. हे अशा प्रकारचं स्वर्ग नरकाशी त्याचा काहीच संबंध नसतो. वय, लिंग, जात, धर्म, धंदा, परंपरा कोणती आहे, पंथ कोणता आहे, संस्था कोणती, याचे त्याचा काही संबंध दिसतो पण काहीच नसतो. आहे त्या संस्थेमध्ये असं वाटतं, पण अर्थात त्याचा काही संबंध नसतो. कारण तो एक वेगळ्या प्रकारचं जीवन जगत असतो. अशा व्यक्तीला आत्मज्ञानाच्या प्रकाशाने अखंड प्रकाशना सिद्ध ज्ञान, सिद्ध अज्ञान व भ्रांती याच्यापासून सदैव मुक्त असतो. कधी त्याला भ्रांती नसते, संभ्रमित नसतो. एकदा लाल बहादूर शास्त्री प्रसिद्धी, सत्कार, प्रशंसा यापासून शक्यतो दूर राहायचे. माणसे समाज फार कमी असतात की जे प्रशंसा आणि प्रसिद्धी आणि सत्कारासाठी नाही म्हणणार नाही कधी. एकदा शास्त्रीच्या एका मित्रांना विचारलं, तू देशाचा पंतप्रधान झालायस, रात्रंदिवस देशाची सेवा करतोस, पण कोणी तुझा सत्कार करायचा म्हटलं की टाळतोस. प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये सदैव मागेच, असं काय रे बाबा? खरं तर तो तुझा अधिकार आहे. इतर लोक तर काही कार्य न करता आपलं स्वतः उद उद करून घेतात. शास्त्रीजीने आपल्या मित्राच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवून म्हणाले, मित्रा, मला अधिकारापेक्षा कर्तव्य अधिक प्रिय आहे. जर मी सत्कार, स्तुती, समारंभ यापासून दूर राहिलो तरच मी खऱ्या अर्थानं देशविषयक माझं कर्तव्य पार पाडू शकतो. एकदा का प्रसिद्धीची लालसा सुरू झाली की कर्तव्याला निश्चित बाधा येणार. ही शिकवण मला लाला लजपतरायांनी दिलेली आहे. ते नेहमी सांगत, देशाची सेवा मुकाट्याने गाजावाजा न करता करावी. ताजमहाल किती सुंदर आहे, त्याचं सौंदर्य कशावर अधिष्ठित आहे, विचार करण्याजोगी गोष्ट आहे. सुंदर संगमावरील नक्षीदार मोहक दगडावर वर असू दे, कळसावर असू दे, आपण पायाचे दगड झालं पाहिजे. यावरच देशाचा ताजमहाल टिकून आहे. शास्त्रीने तिच्या खांद्यावर हात ठेवला, चल घेणार का चहा? शास्त्रीने मित्राला विचार करतो, तो पायाचे दगड त्यावर ताजमहाल या विचारात घडून गेला. त्याला प्रश्नात उत्तर देता नाही आलं. सांगायचं तात्पर्य असं आहे की कुठल्याही अशा भ्रांत गोष्टीशी अज्ञानाचा संबंध नसतो. त्याच्या अनुभूतीमध्ये स्वयंसंवेदता, स्वयंप्रकाश, आनंदमय आत्म्यापासून केवळी सत्ता स्फुरत. मी सत्ताधीश आहे, मी या संस्थेचा अध्यक्ष आहे, मी असा आहे तसा आहे. कारण काय की त्याच्या अनुभूतीमध्ये स्वसंवेदत्व असतो, स्वयंप्रकाशित असतो, आनंदमय असतो आणि आत्म्यापासून वेगळी सत्ता त्याला स्फुरण होतं. मी एक आत्मा आहे, मी कोणी नाही. त्यामुळे ज्ञान तोच हो, नेही तोच होतो. ज्ञान देणारा तोच, ज्ञान घेणारा तोच, दृष्टा तोच, दृश्य तोच होतो. दृष्टेपणाने सर्वांच्या हृदयात तो विराजमान असतो. शरीरामध्ये विद्यमान असून तो अनादी असतो. सगुण दिसून तो निर्गुण असतो. विनाशाच्या समुदायामध्ये अविनाशी असतो आणि जीवनपणाने वागून शिवस्वरूप असतो. जीवासारखं वागतो पण शिवस्वरूप असतो. तो कर्म करताना दिसतो पण कर्तेपणाचा अभाव असल्याने कर्म व कर्मफळ यात गुंतत नाही. कर्म करतो पण त्या फळाच्या मागे गुंतत नाही, त्याचा अडकत नाही. आणि कर्तेपणाचा अभाव असल्याने तो कर्मफल यामध्ये गुंतत नाही, विशेष व्यवस्था करून घेत नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये नेहमी समानता असते. प्रख्यात शास्त्रज्ञ अणु ऊर्जाचे आयोगाचे अध्यक्ष हे अहमदाबादच्या भौतिक संशोधन प्रयोगशाळेमध्ये संचालक कैलासाचे विक्रम साराभाई. आपल्याकडे विक्रम यान सोडलं चंद्रावर, तर तसं हे विक्रम साराभाई अत्यंत गर्भ श्रीमंत होत आणि त्यांच्या वडिलोपार्जित घर एखाद्या राजवाड्यासारखं होत. पण विक्रमभाईंचं राहणं म्हणजे कमालीचं साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. त्यांचं ते आविष्कारच होते. एक अंतराळ शास्त्रज्ञ
डॉक्टर वसंत गोवारीकर त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले. उन्हाळ्याचे दिवस होते. विक्रम साराभाई शांतपणे काम करीत होते. डॉक्टर गोवारीकरांना राहवलं नाही आणि ते म्हणे, सर तुमचा वेळ, तुमचे स्वास्थ्य फार मोलाचं आहे. वातानुकूल नसलेल्या अशा कचेरीत तुम्हाला काम कसं सुचतं? इथं एसीच नाही, इथं इथे गरमी आहे, ही साक्षात भट्टीच आहे. तेव्हा डॉक्टर विक्रम साराभाई हसत म्हणाले, उन्हाळा काय फक्त माझ्या पुरताच आहे? ऑफिस मधल्या प्रत्येकालाच आहे ना. या सर्वांचा जोपर्यंत वातानुकूलाची मी सोय करता येणार नाही तोपर्यंत माझी खोली थंड करून घेणं कितपत योग्य? आम्ही सगळेजण समान आहोत आणि या सगळ्यांची जोपर्यंत एसीची किंवा वातानुकूल व्यवस्था होत नाही तोपर्यंत मी एकट्याने थंड खोलीत राहणं काय योग्य? साराभाई यांची माणुसकी अशी हृदयाला जाऊन भेटणार. नेहमी 3ऱ्या वर्गाच्या डब्यात प्रवास करणारे गांधीजी तामिळनाडू मध्ये दुष्काळानंतर त्यांनी भात खाणं सोडून दिलं. शास्त्रीजी त्यांच्या परंपरेमध्ये शेवणा एक महान वैज्ञानिक होता. की विक्रम साराभाईने तसंच केलं. तात्पर्य असं आहे की समानता हा माणसाचा स्थायी भाव असला पाहिजे आणि स्थायी भाव होणंच एका अर्थानं सिद्ध लक्षण आहे. त्यासाठी प्रयत्न करावाच लागेल. म्हणून दृश्य जगातील कोणतीही घटना त्याला प्रभावित करत नाही. अंतरी मी व मम नसल्याने तो व्यक्तिगत उरतच नाही. मला, मी, माझं, त्यामुळे तो असंग होतो. तरी तो सर्वावर समान व उत्कट प्रेम करतो. त्याचं ज्ञान अतिशय निसंशय असतं. त्याची प्रज्ञा स्वरूपी सल्लीन राहिल्याने त्याच्या जीवनात दुःखाचा वावच नसतो. परमानंदाने तो अखंड प्रसन्न असतो. अशा प्रकारची प्रसन्नता अंतःकरणामध्ये प्रत्येकाच्या असणं हे या समासाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे आणि तेच समर्थांनी या समासामध्ये विशेष करून मांडलेलं आहे. त्याचं चिंतन आपण सगळेजण करत आहोत. त्यामुळं अशा प्रकारची स्वाभाविकता एक संन्यासी होता. आध्यात्मिक क्षेत्रात त्याने चांगली प्रगती केली होती. विरक्तपणामध्ये त्याची ख्याती सगळीकडे पसरली. फार विरक्त होता. त्या नगरात तो आला असताना 1000 लोक त्याच्या दर्शनाला जाऊन पाहून तेथील राजाने आपले सेवक पडून त्याला तात्काळ राजवाड्यात सांगितले. संन्यासा निरोप पाठविला. राजाला दर्शन घ्याय वाटत असेल तर त्याने स्वतः यावे. राजा स्वतः आला. संन्यासाच्या दिव्य दर्शन तो फार प्रभावित झाला. त्याने साधूला काही दिवस आपल्या राजमहालात व्हायची विनंती. तुम्ही कुठं राहता म्हणे? इथं बघूया बाहेर माझ्या राजमहालात राहायला या. संन्यासी आला व सर्व सुखांचा उपभोग राजवाड्यामध्ये घेऊ लागला. मस्त. राजाच्या मनात विचार आला, कसला हा संत हो, जाण्याचं नावच काढणं. मस्त राहायला, आरामात राहतोय. राजा एक दिवस त्याला म्हणाला, चला आज आपण जंगलात जाऊ, भटकूया. संन्यासी तयार झाला. जंगलात खूप दूरवर गेला. राजा थकला, कंटाळला, परत निघण्याविषयी बोलू लागला. संन्यासी म्हणाला, इथून थोडी दूर गेली की माझी झोपडी आहे. झोपडीत गेल्या संशयाने राजाला कंदमुळं खायला दिले. जमिनीवर बसायला सांगितलं व काही दिवस तेथेच राहण्याची विनंती केली. राजा म्हणाला, एक रात्र काय, 1 तास सुद्धा मी राहू शकत. मी अशा भयान वातावरणामध्ये काही सोय नसताना कसा राहू शकणार? संन्यासी उद्गारला, महाराज तुमच्या मनात माझ्याबद्दलचे विचार आले, त्याचे उत्तर मी तुम्हाला दिले. मी महालात राहणे, महालात नव्हतो. तुम्ही जंगलात येऊन तुमच्या मनात तो महाल कायम आहे. त्यामुळे महालात परतायचे आहे. मला महाल व माझी झोपडी या दोन्हीमध्ये काहीच फरक वाटत, कारण मनात कशाबद्दल माझ्या प्रीती पण नाही आणि आसक्ती पण. ते मुख्य रक्षण आहे. तो परमात्म्याने अखंड प्रसन्न असतो हे जे वर्णन केलेलं आहे ते अक्षरशः खरोखर आहे. तशा प्रकारचं जीवन हे आवश्यक आहे. म्हणून समर्थांनी मुद्दाम तो मुद्दा त्याच्यामध्ये मांडलेला आहे की सिद्ध लक्षण कसं आहे, तशा प्रकारची सिद्ध लक्षण प्रत्येकामध्ये आलं पाहिजे. एकदा ही जी व्यवहार जो आहे तो व्यवहार प्रत्येकाला कळायला पाहिजे. एकदा महामंत्री विमलजी यांना एका अबू पर्वतावर एका आदिनाथ नावाचे एका कलात्मक आणि संगमरवरी मंदिर बांधायचं होतं आदिनाथांचं. त्यासाठी जागेचा शोध घेतला. एक जणांना त्यांना पसंत पडले मंदिर बांधायचं. त्या जागे एका समाजाची जागा होती. पाहिजे तितकी जमीन देऊ, पण या जमिनीची किंमत म्हणून काय द्यावं लागेल, तर त्या जमिनीवर देऊ, पण त्या जमिनीवर किंमत पण जमिनीवर
अंथरल्या सोन्याच्या मोहरा पाहिजे. जेवढ्या ठिकाणी तुम्ही सोन्याच्या मोहरा अंथरताल तेवढी जागा तुम्हाला विकेल, तेवढ्या मोहरा द्या. आणि मग ठरलं पंचसमितीमध्ये समाजात. मग विमलजी तयार झाले. त्यांनी आपल्या सेवकांना सुवर्ण मुद्रांची थैली घेऊन बोलवलं. सुवर्ण मुद्रा सेवकांना सुवर्ण मुद्राची थैली घेऊन बोलवले व सर्व लोकांसह त्या मुद्रा जमिनीत पसरण्यात आल्या. महामंत्री विमल यांनी त्याकडे पाहिलं आणि सेवकांना ते म्हणाले, यात सुवर्ण मुद्रा गोल आहेत आणि गोल करून परत घेऊन त्याऐवजी आपण चौकोनी मुद्रा करूया. कारण आपल्या माहिती घरामध्ये टाईल्स बसवतो आपण, तसं जेवढी जागा विकत घ्यायची तेवढे सोनं मांडलं पाहिजे. गोल गोल सुवर्ण मुद्रा मध्ये जागा रिकामी राहायला लागली, गॅप राहायला लागलं. त्यामुळे चौकोनी सुवर्ण मुद्रा केल्या पाहिजे. विमलजींनी पुन्हा तिथे उपस्थित विक्रेत्याच्या मंडळाला सदस्यांना त्यांनी काम सांगितलं. महामंत्री म्हणाले, बंधूंनो, गोल मोहरा पसरल्यानंतर माझ्यामध्ये लक्षात आलं की जमिनीचा काही भाग तसंच राहत, ज्याला मोहरांचा स्पर्शच होत नाही जमिनीला. मी मंदिरासाठी कसुभर सुद्धा जमीन फुकट घेणार नाही, जमीन पूर्ण विकतच घेणार आहे. मला पूर्ण जमीन मोहरा पसरायची. आणि विमलजींनी ते सोन्याचे जे गोल गोट्यासारखे होते ते चौकणी करून घेतले आणि असे सगळे चौकण तिथं चौरस्कृती मुद्रा मांडल्या आणि दोन मोहरामधलं अंतर किंवा फट राहणार नाही असं तयार करून तेवढी जागा त्यांनी मंदिरासाठी विकत. व्यवहारात अशी सचोटी पाळणारे आपले पूर्वज होते. नीतीविना धर्म म्हणजे फळाविना वृक्ष, धर्मविना नीती म्हणजे मुळा वाचून वृक्ष. अशा प्रकारची सचोटी या सगळ्या सिद्ध लक्षणामध्ये येते. आणि मग समर्थांनी सिद्ध लक्षणाचं निरूपण यासाठीच मांडलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रसन्न राहणं आणि इतरांनाही प्रसन्न करणं. आणि मग गंमत अशी आहे की 50व्या समासामध्ये आणि 50व्या मनाच्या श्लोकामध्ये सारखेच संदर्भ आहे. 50व्या मनाच्या श्लोकात समर्थ असं म्हणतात, नसे अंतरी कामना विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ज्याच्या अंतरात कामविकारांना थारा नसेल, जो तपस्यापूर्व ब्रह्मचर्य व्रत आचरून सर्व विषयावर उदासीन आहे आणि ज्याच्या अंतःकरणात अज्ञान रूपी अंधाराचा लवलेशी देखील नाही आणि तो उरलेला नाही, असा दास हा धन्य असतो, तो सिद्ध असतो. मग अशा प्रकारच्या भक्तांची लक्षणे समर्थांनी व्यक्त केली. म्हणून श्री S.G. वेल्स हे इंग्लंडमध्ये प्रसिद्ध लेखक होते. त्यांच्या विज्ञानावरच्या कादंबऱ्या खूपच विशेष गाजल्या. साहित्य क्षेत्रात त्यांचं नाव खूप आदराने घेतलं जायचं. लेखनात त्यांनी भरपूर पैसा पण मिळवला. लंडनमध्ये त्यांचे 3 मजली प्रशस्त घर बांधलं. एकदा त्यांचे मित्र पहिल्यांदा त्यांच्या घरी आले आणि वेल्स यांना ते घर दाखवत होते. बडे जेव्हा नव्हे तर अत्यंत मित्रप्रेमाने घर दाखवत होते. घर बघता बघता 3ऱ्या मजल्यावर ते गेले आले. तिथे एक छोटीशी खोली होती. ती दाखवत वेल्स म्हणाले, ही माझी विश्रांतीची खोली. मित्राला पाहून आश्चर्य वाटलं, कारण खाली कितीतरी आईस्पेस सुंदर खोल्या होत्या जिथे श्री वेल्स यांचे नौकर राहत होते चांगल्या खोल्यामध्ये. त्यामुळे मित्राने विचारले, तुझी खोली एवढी लहान व साधी आणि तुझ्या सेवकांच्या खोल्या इतक्या सुंदर आणि मस्त, त्यांना किती सुविधा उपलब्ध आहेत? त्या वेल्सने उत्तर दिलं, मित्रा, या खोलीत मला काहीच अडचण नाही. उलट येथेच मला आनंद वाटतो. जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझी आई लंडनला येऊन राहायची आणि त्या याच खोलीत राहायची. एका बड्या धनिकाच्या घरी ती कामाला होती. त्याने तिला राहायला एक छोटीशी अंधाराची खोली दिली होती. माझ्या आईला तिथे खूप त्रास व्हायचा, अनेक अडचणी सहन कराव्या लागायच्या. ते काळ मी विसरू शकत नाही. माझ्या आईला जो त्रास झाला तो त्रास मी सहन करतो. नौकर चाकर तुझ्यासारखे माणसं आहेत ना. वेल्सने उत्तर शेवटच्या प्रश्नात दिलं, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागले. माझ्या आईला त्रास झाला, मी पण अशा साध्याच खोलीत राहणार. हे सिद्धाचं एक विशेष लक्षण आहे. कुठल्याही गोष्टीची सिद्धता होण्यासाठी दृष्टांत द्यावा लागतो. दृष्टांत फार कठीण असतो. म्हणून समर्थांनी ही सिद्धाची लक्षणं सांगताना भक्त श्रेष्ठाची लक्षणं सांगितली मनाच्या श्लोकात, की भक्त कसा श्रेष्ठ असतो. तर महत्वाच्या गोष्टी 2 आहेत. रामदास आपल्याला सांगतात की प्रथम ते म्हणतात,
नसे अंतरी कामकारी कामनाना विकारी. खऱ्या भक्ताच्या खऱ्या सिद्ध पुरुषाच्या अंतःकरणामध्ये तो सत्पुरुष अंतःकरणामध्ये कामाने भरलेला विकार नसतात. यासाठी विकार या शब्दाला संपूर्ण अर्थ त्यांनी सांगितला. विकार म्हणजे काय, तर निसर्गक्रमाने प्राप्त होणारी अवस्था. बाल्य, तारुण्य, वृद्धत्व विकारच आहेत. मी लहानाचा मोठा माझ्यामध्ये विकार उत्पन्न होतो. तसे दुधाच्या निरनिराळ्या अवस्था, दूध, दही, तूप, लोणी हे पण विकारच आहेत. सोन्यातून घडणारे दागिने हे पण विकारच आहे. जेव्हा सर्व विकार त्याज्य आहेत, वाईट आहेत असे मानू नये. काही एक प्रकारचे विकार इष्ट उपयुक्त असतात. जसं दुधाचं दही होणं हे चांगलं आहे. नाचणे यातील प्रक्रिया सारखीच आहे. पण दही हा विकार आहे, तर नाचणे त्याज्य. कैरीचा आंबा होणं, पिकलेला आंबा सडणं हे त्याच्याच प्रकारचं. दही, आंबा हे विकार बदल व इष्ट उपयुक्त आहेत, पण नाचणे सडणे विकारच आहे. लक्षात. तसेच मनुष्याच्या मनोव्यापारांच्या मनातील भावनांचं तसं आहे. व्यास मुनी, ज्ञानेश्वर महाराज, शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, श्रीकृष्ण, द्रोणाचार्य या सत्पुरुषांच्या मनातील काम हा इतका इष्ट असतो की त्यांचे कर्तृत्व श्रेष्ठ ठरत. चांगले वळण लावण्यासाठी आई मुलांना प्रेमाने रागाने बोलत राहते. या रागाच्या मागे तिचं वात्सल्य दडलेलं असतं. म्हणून असे आचरण श्रेष्ठ, पवित्र आणि आदरणीय ठरत. तशा प्रकारचं आचरण करण्याची आवश्यकता आहे. हेनरी चतुर्थ या इंग्लंडचे राजे होते. त्यांचा मुलगा हेनरी पंचम शिकत होता. हेनरी पंचमच्या एका मित्राने गुन्हा केला म्हणून न्यायाधीशाने त्याला कारावासाची शिक्षा ठोठावली. राजकुमार हेनरी त्याला कळल्यावर तो त्याच्यासाठी न्यायाधीशांकडे गेला आणि म्हणाला, माझा परम मित्र आहे, त्याला तुम्ही सोडून द्या. न्यायमूर्ती उद्गारले, न्यायाच्या दृष्टीने जो गुन्हेगार असतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मग तो राजकुमारचा मित्र असेल नाहीतर आणखी कोणाचा नावाचा असेल, कायद्याच्या दृष्टीने त्याला सोडून देणं क्षम्य ठरत नाही. राजकुमाराला हा स्वतःचा अपमान वाटला व तो न्यायाधीशांना अद्वातता बोलू लागला. न्यायाधीशांनी लगेच शिपायाने हुकूम केला की राजकुमार पकड तुरुंगात टाक. न्यायाच्या कामात हस्तक्षेप, कोर्टाचा अपमान केल्याबद्दल मी तिला शिक्षा ठोठावत असं न्यायाधीशाने घोषित केलं. शिपायांनी आज्ञेचं पालन केलं. जेव्हा ही बातमी राजाला कळाली तेव्हा ते न्यायाधीश खुश झाले व त्यांना पदोन्नती देत म्हणाले, ज्या देशात अशी न्याय व्यवस्था आहे तेथे अपराधी गुन्हेगार त्यावर चांगलाच वचक बसतो. माझ्या मुलाला तुरुंगात टाकले म्हणून मी नाराज नाही, तर त्याला योग्य तो न्याय मिळाल्याबद्दल तुमच्यावर प्रसन्न आहे. राजकुमारला पण न्यायाची शिकवण मिळाली आणि पुढे तो न्यायप्रिय राजा म्हणून लोकप्रिय झाला. सांगायचं तात्पर्य असं आहे की सिद्ध लक्षण करत असताना भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे आणि हे विकार जे आहे, नाचणे सडणे हे विकार त्याचे आहे, कळायला पाहिजे. त्यामुळं थोर भक्तांचे विकार इष्ट असतात, कामकारी नसतात. सिद्ध पुरुषांचे अशी विकाराची त्याज्यता, अनिष्टता लक्षात यावी म्हणून सर्व विकाराला कामकारी असा शब्द दिला. की असे सगळ्या प्रकारचे विचार ज्याच्यामध्ये मनुष्याच्या अंतर्गामध्ये कामनाच उत्पन्न होती, दुसरं उत्पन्नच होत नाही. त्यामुळं अशी इच्छा उत्पन्न न झाल्या पाहिजे, होऊ नये म्हणून याचं वर्णन समर्थान या मनाच्या श्लोकात केलेलं आहे. त्यामुळं हा सगळा विचार करत असताना अशी विचारांची त्याज्यता, अनिष्टता लक्षात घेता आली पाहिजे. आणि सामान्य माणसाकडे असं संतत्व ओळखण्याची पात्रता असली पाहिजे. संतत्व ओळखता आलं पाहिजे. बाहेरून संत विकारी दिसले तर ते अंतरंगी उदासीन असतात. उदासीन म्हणजे अलिप्त, तटस्थ. उदासीन असलेल्या लिटमस पेपर प्रमाणे ते संसारातील सुखदुःखांचा मारा देखील त्यांना अस्वस्थ करत नाही. काही त्यांना त्रास होत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे वेळ पाळण्याच्या बाबतीत अत्यंत सिद्ध होत. फार काटेकोरपणाचे. प्रत्येक गोष्ट ठरल्या वेळेवर झाली पाहिजे. एकदा त्यांनी सर्वांसाठी वेळ, पण वेळेत सर्व, सर्वांसाठी वेळ आणि वेळेत सर्व असं त्यांचं जीवन होतं. तेव्हा त्यांना खूप मोठी महत्वाची कामं आयुष्यात करताय. एकदा त्यांनी अमेरिकन काँग्रेसच्या सदस्यांना आपल्या घरी जेवायला बोलवलं. बोलण्याची वेळ ठरली दुपारी 2ची. जेवणाची वेळ झाली. घड्याळ बरोबर 2 वाजले. कोणी सदस्य आलेला नव्हता. त्यांच्या नौकरांनी टेबलवर जेवण मांडलं होतं. श्री वॉशिंग्टन दिलेल्या वेळेला जेवायला बसले. हळूहळू एक जण यायला लागला.
पाहता तो काय राष्ट्रप्रमुखांनी भोजन आधीच सुरुवात केली. अहो यजमान आधीच जेवायला लागले. काय आश्चर्य, काही ना राग आला. वॉशिंग्टन म्हणाले, सज्जन हो, आपणा सर्वांचे स्वागत आहे, यथेच्छ भोजन करा. मी जेवायस आधी बसलो म्हणून म्हणतो वाईट वाटून घेऊ नका. कारण परंतु प्रत्येक गोष्ट वेळेवर पार पाडण्याचा माझा कटाक्ष असतो. उठणे, खाणे, पिणे, झोपणे या सर्वांसाठी माझी निश्चित वेळ ठरलेली असते. माझा आचारी त्याला सांगितल्याप्रमाणे जेवण तयार करून ठेवतो, वाढतो. वेळेचं बंधन तो सुद्धा कधी मोडत नाही. निमंत्रित पाहुण्यांच्या भोजनावरून दक्षिणेच्या स्वरूप जणू काही एक वेळची त्यांनी ही नियमित काम करण्याची शिकवणच दिली. ज्याने वेळ गमावली त्याने सगळं गमावलं. अशी मोठी माणसं अशा छोट्या गोष्टी पाळल्यामुळेच मोठी होत असतात. म्हणून हे जे म्हणलं की सिद्ध लक्षण इतकं सोपं नाहीये, तर समयासी सादर व्हावे. प्रत्येक ठिकाणी तशा प्रकारचं मनुष्याला करता आलं पाहिजे. आणि अशा प्रकारची सिद्ध लक्षणामध्ये काम चुकारपणा करणं योग्य नाही. पण जशा प्रकार आपला भाव असेल तसा पुरस्कार मिळतो. म्हणून केली कोणाची वंचना ही पाठीमा लागली विवंचना. कोणाची वंचना करू नये म्हणजे विवंचना पाठीमा लागत नाही. दुसऱ्याला फसवण्याच्या नादात आपण काही वेळा स्वतःचं नुकसान करतो. अप्रामाणिकपणामुळे तात्पुरता फायदा झाला तरी कायमचा तोटा आहे ना. ही त्याची गोष्ट आहे. एका राजानं आपल्या पदरी असलेला वास्तुशिल्पकाराला आदेश दिला की नदीच्या काठावर असा सुंदर महाल तयार कर, सगळ्या सौंदर्याने भरलेला, सुखसोयीने भरलेला असला पाहिजे. लोकांच्याकडे बघत बसलं पाहिजे. राजाच्या कल्पनेप्रमाणे राजशिल्पीने एक आराखडा तयार केला. राजाने शिल्पकाराला त्याचे लागेल तेवढा पैसा दिला. मिळाली रक्कम पाहून वास्तुशिल्पकाराच्या मनात लोभ निर्माण. पैसा खूप दिला. निकृष्ट दर्जाचं प्रमाणापेक्षा कमी साहित्य वापरून वाचलेला पैसा स्वतःकडे ठेवला. आणि त्यानं त्याच्या डोळ्यासमोर मोह उत्पन्न झाला आणि काही दिवसात घर बांधणं पूर्ण केलं. सुंदर महाल बांधला. भव्य समारंभाचं उद्घाटन झालं. राजा कृतज्ञतेच्या भावनेने म्हणाला, एवढं सुंदर घर बांधलंस तू. राजा म्हणाला, मी आज राजशिल्पीचा त्याच्या मेहनतीबद्दल आणि कर्तव्य तत्परता माझ्यावर प्रेमाबद्दल मी त्याचा सत्कार करू इच्छितो. एवढं सुंदर घर त्याने बांधलं माझ्यासाठी महाल. राज्यातील हे सुंदर व सुखद भवन मी त्याला पुरस्कार म्हणून देतो. तो राजमहाल उत्तम खराब बांधला, त्यातले पैसे खाऊन टाकले, बाहेरून सुंदर दिसू लागला. असा महाल त्याने राजासाठी केला होता. राजाला काय माहिती, राजाने त्याला पुरस्कार देऊन टाकला. आजपासून तो त्या वास्तूचा मालक झाला. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या किल्ल्या मी त्याच्याकडे सुपूर्द करत आहे. आणि टाळ्यांचा गडगडाट झाला. गडगडाट झाल्याबरोबर वास्तुशिल्पकाराचा चेहरा खाली पडला आणि तो रडायला लागला आणि ते राजाचे पाय धरले. राजे साहेब, हा तुमचा महाल मी कमी पैशामध्ये, कमी खर्चामध्ये, निकृष्ट दर्जाचा बांधला, पण तुमचं मन इथं उदार आहे. तुम्हाला हे माहितच नाही मी किती पैसा घालला. तुम्ही हा महालच मला देऊन टाकला. मला क्षमा करा. अशा प्रकारचं ज्याच्याकडे सिद्धता असते, सिद्ध पुरुष कोणाला म्हणलं, ज्याच्याकडे सिद्ध भावना असते, अशा व्यक्तीला प्रत्येक प्रसंगातून नवीन नवीन शिकायला मिळतं, नवीन नवीन माहिती मिळते. ती माहिती समर्थ रामदास स्वामींनी सिद्ध लक्षणामध्ये मांडलेली आहे. सिद्ध लक्षण हे अत्यंत उपयुक्त असं आहे. म्हणून दशक 5 आणि समास 10 या ठिकाणी 5 दशक संपलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यदुने तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते राहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये.
विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी. हेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाहो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया धाना, येणे वरे ज्ञानदेव सुखिया धाना. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.